तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर दी अननोन। मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणाला त्रेतायुगाचा इतिहास आहे। जवळपास आजपासून हजारो वर्षा पहिले त्रेतायुगापासून या परिसराला दंडकारण्य असं म्हटलं जातं। या परिसरामध्ये अगदी भरपूर झाडी होती आणि या झाडीमध्ये ऋषी मुनी तपश्चर्या करायला यायचे आणि ते ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्या ठिकाणी मठ किंवा आश्रम बांधले जायचे। आणि आजवर जर पाहायला गेले या परिसरामध्ये भरपूर सारे आश्रम आहेत, भरपूर सारे मठ आहेत। मात्र त्या सर्व मठांचं माहेरघर म्हणून ज्या आश्रमाकडे पाहिलं जातं शृंग ऋषींचं श्री माळमठ। या माळमठाला आपण भेट देणार आहोत। नमस्कार, माझं नाव प्रसन्न आणि तुम्ही पाहताय एक्सप्लोर दी अननोन। मित्रांनो, निसर्गाची जोड असलेल्या आणि अध्यात्माची ओढ असलेल्या मुरबाड तालुक्यामधील शिरोशी आणि माळ या दोन गावांच्या सीमेवर बसलेल्या आपण शृंग ऋषींच्या माळ आश्रमाच्या दिशेला जाणार आहोत। मित्रांनो, या शृंग ऋषींच्या माळमठ आश्रमाचा इतिहास फार मोठा आहे। हजारो वर्षांपासून या माळमठाला एक इतिहास आहे अशी दंतकथेनुसार माहिती आम्हाला मिळाली। तसेच शेकडो वर्षांपासून इथल्या स्थानिक भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे। या श्रद्धास्थानी लोक वर्षाच्या 12 महिने येतात। तर मित्रांनो, जो आपल्याला मागचा रस्ता पाहायला मिळतोय तो जातोय सरळ शिरोशी माळमठ शृंग ऋषींच्या आश्रमामध्ये आणि तो जो मागे रस्ता आहे तो डोळखाम आणि टोकवड्याचा रस्ता आहे। माळच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न येतो, तो लेफ्ट टर्न मारला की तुम्ही सरळ शृंग ऋषींच्या माळ आश्रमामध्ये जाऊ शकता। मित्रांनो, जो मागचा आपल्याला वाट पाहायला मिळते तिथून आपण मेन हायवेवरून आतमध्ये येऊ शकतो। ही आहे आपल्याला कमाणी पाहायला मिळते। थोडंसं मागे वा, आपल्याला कमाणी दिसेल। त्या कमाणीमधून आपण ज्यावेळेस एंटर करतो त्यावेळेस आपण मुख्य मठामध्ये शिरतो। मित्रांनो, हा जो परिसर आपल्याला पाहायला मिळतोय तो मुख्य मठाचा परिसर आहे, ज्याच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळेल निसर्गरम्य ठिकाणं आहेत। आपण बघू शकतो चौफेर बाजूला झाडी आपल्याला पाहायला मिळते। आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय की निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर तुम्हाला अध्यात्माची प्रचिती होते। अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या शिरोशी माळमठाच्या आश्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जो आश्रम आपल्याला पाहायला मिळतो या आश्रमाला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि शेकडो वर्षांपासून इथल्या स्थानिक भावभक्तांचं खऱ्या अर्थानं हे श्रद्धास्थान आहे। संपूर्ण मुरबाड तालुक्यामधील सर्वात जुना आश्रम म्हणून, सर्वात जुना मठ म्हणून या शिरोशी माळमठाची ओळख आहे। सप्तऋषींपैकी शृंग ऋषी आणि त्या शृंग ऋषींची समाधी आपल्याला या आश्रमामध्ये पाहायला मिळते। इथून दूरवर असणारा जवळपास 15 ते 16 किलोमीटरवर असणाऱ्या वाल्मिक ऋषींची समाधी, अर्थात आजोबा पर्वतावरती वाल्मिक ऋषींची समाधी आहे आणि त्यापासून मी म्हणेल त्यांचे गुरुबंधू अर्थात शृंग ऋषींची समाधी आपल्याला पाहायला मिळते। जो आपल्याला सभा मंडप पाहायला मिळतो या परिसराचा, तो सभा मंडप जो आहे तो जवाहरचे राजे मुकणे यांच्या माध्यमातून बांधण्यात आलाय। आणि आपण पाहू शकतो जे समोर आपल्याला पिवळ्या कलरमध्ये दोन मंदिरं पाहायला मिळतात। एक दत्ताचं मंदिर आहे आणि दुसरं मंदिर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विठ्ठल रुक्माईचं मंदिर। चला आपण तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आपण मुख्य मठामध्ये आता प्रवेश केलेला आहे। मुख्य मठामध्ये आपल्याला भरपूर सारे वास्तू पाहायला मिळतात। ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो चौफेर बाजूला वनराई आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात वसल्यावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं अध्यात्माची प्रचिती येते। आणि म्हणून तर काय, हजारो वर्षांपासून अनेक ऋषीमुनी आपल्याला तप करत असताना, तपश्चर्या करत असताना पाहायला मिळतात आणि ते जिथे तप करतात, जिथे त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतो अशा ठिकाणी आश्रम किंवा मठ बांधली जातात। हजारो वर्षांपासून या विभागामध्ये भरपूर सारे मठ किंबहुना आश्रम आहेत आणि त्या सर्व माहेरघर, मी म्हणेल आश्रमांचं माहेरघर म्हणून आपण शिरोशी माळमठाला संबोधतो। मित्रांनो, ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते इथे नाथ संप्रदायामधील सदस्यांच्या समाध्या आहेत। पाहू शकतो इथे देखील भरपूर साऱ्या समाध्या आहेत। समोर देखील आपण पाहू शकतो भरपूर साऱ्या समाधी आपल्याला पाहायला मिळतात। इथे देखील नाथ संप्रदायामधील सदस्यांच्या समाध्या आहेत। समोर आपल्याला पाहायला मिळते दीपमाळ आहे। ती दीपमाळ आपल्याला प्राचीनतेची साक्ष देते। समोर जर पाहायला गेलं तर जो मुख्य मठ आहे, मुख्य आश्रम, तो आपल्याला पाहायला मिळतो। आणि ज्यावेळेस आपण उजव्या साईडला येतो आपल्या नजरेस मंदिर पडतात। जो पहिला मंदिर आहे तो आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि दुसरं मंदिर आहे तो दत्तगुरूंचं मंदिर।
जर पाहायला गेलं तर त्यांच्या बाजूला असणारा हा समाधी मंदिर, या समाधी मंदिराचा इतिहास देखील फार मोठा आहे. शृंग ऋषींची इथे समाधी आहे आणि हे जे मंदिर आहे ते खऱ्या अर्थाने मी म्हणेल हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं मंदिर आहे. मठाच्या चौफेर फेरफटका मारल्यानंतर मुख्य मठामध्ये प्रवेश केल्या एक फोटो दिसला. मठाच्या जवळच असणाऱ्या शिरोशी गाव आणि त्या शिरोशी गावातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणजे आदरणीय मल्हारराव परशुराम देशमुख यांचा तो फोटो होता. त्यांच्याच माध्यमातून या मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला. फोटोच्या समोरच योगी वैतरणीनाथांची समाधी होती. वैतरणीनाथ हे ठाणे जिल्ह्यातील पहिले योगी होते. योगी वैतरणीनाथांनी तपश्चर्या केली आणि वैतरणा नदीच्या काठी त्यांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं. म्हणूनच त्यांचं नाव योगी वैतरणीनाथ असं पडलं. इसवी सन 1849 साली म्हणजे इंग्रजी वर्षानुसार 1919 साली वैतरणीनाथांनी या मठामध्ये जिवंत समाधी घेतली. तसेच मूळचे शिरोशी गावातील गोसावी कुटुंबातील योगी धर्मनाथजी यांनी देखील या मठामध्ये समाधी घेतली. स्थानिक दंतकथेनुसार एक अशी आख्यायिका आहे की शिरोशी गावामधील एक धर्मा नामक व्यक्ती राहायचा. जीवनाला कंटाळून त्याने भारत भ्रमण केलं आणि जवळपास 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाला. ते पुन्हा शिरोशीमध्ये आले. लोकांनी त्यांचं चैतन्य बघून त्यांना योगी अशी उभारी दिली आणि त्यांच्यासाठी शृंग ऋषींच्या मठामध्ये राहायची सोय केली. त्यांचं नाव योगी धर्मनाथ असं होतं आणि त्यांची समाधी ही आपल्याला याच मठामध्ये पाहायला मिळते. वैतरणीनाथांच्या समाधीला पाया पडून गोरक्षनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्य मंदिरात आलो. सहसा गोरक्षनाथांची मूर्ती बसलेल्या मुद्रेमध्ये पाहायची सवय असायची. मात्र पहिल्यांदाच उभ्या मुद्रेमध्ये गोरक्षनाथांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. मग बाहेर आलो आणि समोर यज्ञकुंड होतं. नाथ परंपरेमध्ये यज्ञ फार महत्वाचं मानलं जातं आणि यज्ञकुंड हे फार पवित्र मानलं जातं. पवित्र यज्ञकुंडाच्या पाया पडून सरळ स्वारी निघाली विठ्ठल रखुमाईच्या मंदिरी. स्थानिक भक्तांच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी आणि श्री गुरुदत्तांचे मंदिर बांधण्यात आले. विठ्ठल रुक्मिणी आणि श्री गुरुदत्तांचे आशीर्वाद घेण्यासाठी नियमितपणे भक्तांचा वेढा आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि गुरुपौर्णिमेला पाहायला मिळतो. मित्रांनो, हा जो मठ आहे या मठामधील प्रत्येक वास्तूला एक वेगळा इतिहास आहे. जसं आपण पाहू शकतो समोर जो वास्तू आपल्याला पाहायला मिळते त्या वास्तूमध्ये शृंग ऋषींची समाधी आहे आणि जे वास्तूचं मंदिर आहे तो मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं मंदिर आहे. भारतामध्ये देवगिरी यादवांच्या काळामध्ये 1259 ते 1274 सालामध्ये हेमाद्री पंडित म्हणजेच हेमाडपंत हे प्रधान होते. त्यांनी महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावरती इमारती व मंदिरांची बांधकामे केली. ती बांधकामे एका वेगळ्या शैलीत करण्यात आली. त्या शैलीचं नाव होतं हेमाडपंथी स्थापत्य शैली. शृंग ऋषींची समाधी ही हेमाडपंथी स्थापत्य शैलीच्या प्रकारामध्ये बनवण्यात आली आहे. हेमाडपंथी स्थापत्य शैलीला इंग्रजीमध्ये हेमाडपंथी आर्किटेक्चर असं देखील म्हटलं जातं. हेमाडपंथी स्थापत्य शैली ही भारतीय स्थापत्य शैलीपैकी महत्त्वाची वास्तुकला आहे. या वास्तुकलेमध्ये कुठल्याही प्रकारे दगड चिटकवण्यासाठी कोणत्याही चिपकणाऱ्या गोष्टींचा उपयोग केला जात नाही. जसं की सिमेंट, चुना. मात्र दगडांमध्ये खाचा किंवा खुंट्या बनवल्या जातात. याच खाचा किंवा खुंट्यांमध्ये टॅनन अँड मोर्टाइज इंटरलॉकिंग पॅटर्नमध्ये दगडांना गुंफून ठेवलं जातं. पायथ्यापासून सुरुवात करून शिखरापर्यंत दगड एकामेकांमध्ये गुंफून मजबूत स्ट्रक्चर तयार केलं जातं. ते स्ट्रक्चर इतके मजबूत होते की आज देखील 13व्या शतकामधील बनलेल्या वास्तू आज देखील आपल्याला दिसतात. जसे की कोल्हापूरमधील कोपेश्वर मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर, अहमदनगरचं अमृतेश्वर मंदिर आणि त्यानंतर ऐतिहासिक शृंग ऋषींचं समाधी शिरोशी माळमठचं मंदिर.